माहीत नाही तरी पण गाड्यांचा ट्रॅफिक होता. ते ऑपोजिट साईड पण ट्रॅफिक आहे आणि ऑपोजिट साईडने काही गाड्या सोडल्या, पण तरीसुद्धा हा लोणावळा क्रॉस होईपर्यंत भयंकर ट्रॅफिक आहे. जे पण MH1 MH4 जे पण काही असे आहेत जे पुण्याचे गाडीचे नंबर नाही आहेत, पोलीस लगेच त्यांना साईडला घेतात. काय तर जनरल चेकिंग आणि पूर्ण एक सॉलिडवाला एक त्यांनी एक ऑर्गनाइज क्राईम और स्कॅम बोलू शकता तुम्ही. इलेक्शनच्या नावावर ते लोक चालवत आहेत. आणि रसिकाने घेतलेली आहे मटन थाळी आणि माझी आहे चिकन स्पेशल थाळी. कारण हा जो रूट आहे तो पूर्ण जे आपलं पाचगणी महाबळेश्वर स्किप होऊन पुढे भेटतोय, म्हणजे आपलं जे गाइज वेलकम टू अवर चॅनल. आणि आज आहे रोड ट्रिप. आज आम्ही चाललेलो आहोत आपल्या फेवरेट टुरिस्ट डेस्टिनेशन ऑफ महाराष्ट्र विच इज महाबळेश्वर. तर आता बेसिकली थंडीचा सीझन आहे आणि थंडीच्या सीझन मध्ये महाबळेश्वरला जायला सगळ्यांनाच आवडतं. आणि आम्हीही योगायोगाने आणि अनएक्सपेक्टेडली प्लॅन बनवला. असंच ऑन द स्पॉट आम्ही आमचे 2 दिवसापूर्वी हार्डली प्लॅन बनवला की रिसॉर्ट पण मिळालं. चहा पिता पिता आम्ही बसल्या जागी आम्ही डिसाईड केलं की चल जाऊया महाबळेश्वरला. रिसॉर्ट बघितलं, भेटलं. लकीली हा टाइम मिळाला, कारण नेहमी असं होतं आमचं, नेहमी असं ठरवायला होते की ऑन द स्पॉट जाऊया महाबळेश्वरला, पण आम्हाला रिसॉर्ट पाहिजे तसे नाही मिळत, पण यावेळेस मिळाले. तर फॉर अ चेंज यावेळी आम्ही जो आपला नेहमीचा रूट आहे आमचा महाबळेश्वर वाई पंचगणी, तर त्या रोडने आम्ही जाणार नाही आहोत. यावेळी आम्ही जाणार आहोत मेढ्यावरून. थोडं वाईच्या पुढे अजून एक टर्न आहे बराच 15-20 मिनिटांनी तिथून आहे, कारण सध्या आय गेस पाचगणीचं काम चाललेलं आहे, सो म्हणून तो दुसरा रूट दिलेला आहे. पण येस, आय गेस त्याने ट्रॅफिक कमी लागेल. सो स्टे ट्यून की हा रूट कसा आहे, ट्रॅफिक कंडिशन्स काय आहेत, रोड कंडिशन्स काय आहेत, हे सगळं आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहोत. आणि एक छोटीशी टिप, जर तुम्ही महाबळेश्वरला येणार असाल, ज्या पण रिसॉर्ट मध्ये तुम्ही बुकिंग केली असेल तर त्यांच्या रिसेप्शनला फक्त एकदा फोन करा आणि त्यांना विचारा की लेटेस्ट रोड कंडिशन कशी आहे. कारण का मग ते लोकल्स आहेत तर बेसिकली त्यांना माहिती असतं की कोणत्या रोडचं काम चाललंय, कुठून ट्रॅफिक लागेल, कसं लागेल. तर तुम्ही जर नेहमीच जाणार असाल तर तुम्हाला इश्यू नाही होणार, पण तुम्ही वन टाइमर असाल और तुम्ही खूपच ओकेजनली जात असाल तर एकदा रिसॉर्टला विचारा. तुम्हाला लेटेस्ट रोड कंडिशन माहिती असेल तर तुमची ट्रॅव्हल जर्नी तुम्हाला प्लॅन करायला बेसिकली बरं पडेल.
सो आम्ही जस्ट इथे फूड मॉलच्या इथे ते खालापूरवाला फूड मॉल आहे तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला. तुम्ही आमचे आधीचे पण व्लॉग्स बघितले असतील तर आम्ही नेहमी इथेच थांबतो. बाकी ऑप्शन्स आम्ही ट्राय केलेले पण आवडले नाही आहेत आम्हाला. अँड येस, आम्हाला पोहोचायला इथे आम्ही 6:45ला निघालेलो घरातून आणि आम्ही 8:30ला इथे पोहोचलो. सो ऑलमोस्ट 1.5-2 तास आम्हाला लागले. त्यात पण आम्ही मध्ये थांबलेलो थोडं, नाहीतर आम्ही 1.5 तासात इथे पोहोचलेलो. पण थोडं ट्रॅफिक तर आहेच आज. सिटीमध्येही ट्रॅफिक लागला आणि आज सॅटर्डे माहीत नाही तरी पण गाड्यांचा ट्रॅफिक होता. पण ट्रक भरपूर होते अनएक्सपेक्टेडली. माहीत नाही, मे बी आम्ही दरवेळी फ्रायडेला निघतो, आज भरपूर दिवसांनी आम्ही फक्त सॅटर्डेला निघालेलो आहोत. तर मे बी थोडंसं वेगळं काहीतरी दिसतंय. पण येस, ट्रॅफिक होता, गाडी जास्त पळवता आली नाही. होपफुली इथून पुढे पळवता येईल. पण ऑलरेडी आम्ही फक्त हाफ अन आवरचा आता ब्रेक घेतलेला ब्रेकफास्ट करायला. पण ऑलरेडी आमचा 1 तास वाढलेला आहे. आम्ही अर्धा तास थांबून, आम्हाला आधी 1:45 दाखवत होतं, बट आता आम्हाला 2:45 दाखवते पोहोचायचं टायमिंग. सो ऑलरेडी असं वाटते ट्रॅफिक झालंच आहे. हां, तर मोस्टली आम्ही त्याच्या आधीच लंच करू. तर आम्ही एक स्पॉट ठरवलेला आहे, तात्यांचा वाडा. तिथे आम्ही ते मटन भाकरी, चिकन भाकरी वगैरे असं ते एक थाळी मिळते. तर तो प्लॅन आहे. तर ते ऑलमोस्ट इथून आता 3.5 तासाची जर्नी दाखवतं. तर आता भूक जर लागली तर आम्ही नक्कीच तिथे थांबू. आणि तिथे थांबलो तर त्याचे पण मी काही शॉर्ट्स घेतो, तुम्ही Yes, नक्की आणि त्याचाही रिव्ह्यू देऊ आम्ही. येस. Bit by bit, creative imagination began to give a new art form. Makes me feel I belong to something. खूप जास्त ट्रॅफिक आहे, भयंकर ट्रॅफिक आहे. सॅटर्डे म्हणून मे बी सगळेजण फिरायला आलेले आहेत. इतका ट्रॅफिक आहे की लिटरली ऑपोजिट साईड त्यांनी ब्लॉक केलेली. आणि आता बघू शकता की ऑपोजिट साईड पण ट्रॅफिक आहे आणि ऑपोजिट साईडने काही गाड्या सोडल्या. पण तरीसुद्धा हा लोणावळा क्रॉस होईपर्यंत भयंकर ट्रॅफिक आहे. जितका पण तरी पण आम्ही 7 वाजता निघालो आहे घरातून, स्टील ही हालत आहे. तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की यार तुम्ही सॅटर्डे संडेला येऊ नका. तुम्ही याल तर तुम्ही थर्सडे किंवा फ्रायडेला या. म्हणजे एक दिवसाची सुट्टी आधी घ्या. आम्ही ॲक्च्युली आमचा प्लॅन सॅटर्डे टू मंडे आहे. आता असं वाटतं की फ्रायडे टू संडे केला असतं तर जास्त बेटर पडलं असतं, कारण आम्ही दरवेळी फ्रायडेला जातो. तर हा इतका ट्रॅफिक लागत नाही जितका आज लागला आहे. पथेटिक आहे. मी नेक्स्ट टाइम तरी सॅटर्डेला गाडी काढणार नाही मुंबई एक्सप्रेस हायवेला. खूप भयंकर ट्रॅफिक आहे.
जोशीवाडेवाल्याच्या इथे आम्ही ब्रेक घेतला. खूप ॲक्च्युली ट्रॅफिक लागतोय आज, सगळेजण फिरतायत, तर त्यामुळे सगळं असं रोड मोकळा मिळत नाही, गाडी पळवता येत नाही आहे. तर आम्ही जोशीवाडेवाल्याच्या इथं ब्रेक घेतला, थोडासा चहा वगैरे पिला. तर असं सीन असं झालं की जोशीवाडेवाल्याच्या बाजूला एक वाईन शॉप आहे आणि त्या बाजूला चेक नाका आहे. तर तिथून मी जस्ट आपल्या तर महाबळेश्वरला चाललो, मला थंडी तर एक बॉटल मेन्यू उठाली, बेसिकली एक क्वार्टर घेतली आणि जस्ट त्याच्या पुढे चेक नाक्यावर पोलिसांनी साईडला अडवलं. देवर सेईंग की तुमच्याकडे परमिट पाहिजे बॉटल कॅरी करायला. तर मी बोललो माझ्याकडे बाबा परमिट नाही आहे. तो बोलतो तुमच्याकडे परमिट नाही तर तुम्हाला मोठी कारवाई लागणार, कारण का इलेक्शन टाईम चालला आहे आणि एक्सेट्रा एक्सेट्रा तर नियम आहे. बोललो बाबा हे नियम तर कुठे लिहिलेले नाही. तो बोलतो तुम्ही हायवेवरून बॉटल कॅरी करताय म्हणून. मला हे कळत नाही आहे, जर बॉटल कॅरी करणं जर गुन्हा आहे विदाऊट परमिट, तर मग तर वाईन शॉप हायवेला लागून काय? म्हणजे कोणीही सहज तिथून बॉटल उचलत आहेत आणि पोलीस बरोबर लगेच लक्ष ठेवून येत की कोणता नंबर पुण्याच्या बाहेरचा दिसतोय. जे पण MH1 MH4 जे पण काय असे आहेत जे पुण्याचे गाडीचे नंबर नाही आहेत, पोलीस लगेच त्यांना साईडला घेतात. काय तर जनरल चेकिंग, आणि जनरल चेकिंगच्या नावावर तुमची पूर्ण गाडी चेक करतात. आता तुमच्या सगळ्या बॅग्स तुमच्या सगळ्या खोलून बघतात का तो बॉटल कॅरी करतात की नाही. मग तुमच्याकडे काय इलेक्ट्रॉनिक सिगरेट, नॉर्मल सिगरेट काय आहे की नाही सगळं दाखवा, आणि मग प्रत्येक गोष्टीला परमिट पाहिजे. आणि मग मला राग आला, मिळलो अरे यार तुम्ही सगळं तिकडे विकायला परमिशनच का देताय? मग वर तिकडे बोर्ड लावा ना की बाबा तुम्हाला जर बॉटल कॅरी करायची असेल तर तुम्हाला परमिट असला पाहिजे, कारण तुम्ही हायवेवर जात आहे आणि सो कॉल्ड तुम्ही हायवेवरच दुकान ओपन केलंय, त्याला परमिटची गरज असेल नसेल माहीत नाही. मग त्यांनी बोर्ड लावला पाहिजे ना की बाबा तुम्हाला जर बॉटल कॅरी करायची तर परमिट नेलं पाहिजे. म्हणजे हे पूर्ण एक सॉलिडवाले त्यांनी एक ऑर्गनाइज क्राईम और स्कॅम बोलू शकता तुम्ही. इलेक्शनच्या नावावर ते लोक चालवत आहेत. माझी भरपूर आर्ग्युमेंट झाली. मी शेवटी त्याला बोललो ठीक आहे, जे काय तुम्हाला फाईन मारायचं मारा, मी सर्व कॅमेरा बाहेर काढतो आणि माझ्या ब्लॉगवरती मी टाकतो की मला कसं तुम्ही बनवला. तेव्हा जाऊन मग त्यांनी मला सोडला आणि बोलतोय नेक्स्ट टाइम पासून की तुम्ही आता परमिट कॅरी करत जा. बोललो मला परमिट घ्यायची गरज, मला काही प्रॉब्लेम नाही आहे का, हार्डली तो 40-50 रुपयाचा तो परमिट येतो, मी घेईल. तो 500 रुपयाचा परमिट असेल तरी घेईल, पण हा कायदा तुम्ही सगळ्यांना कळवला पाहिजे ना. हा कायदा हा मला माहीत नाही. म्हणजे मी जेव्हा लायसन घेतलं, जेव्हा मी गाडी शिकत होतो त्या टायमाला कोणी मला शिकवलं नाही की तुम्हाला जर बॉटल कॅरी करायची असेल गाडीतून तर तुम्हाला परमिट लागतो. हे कोणालाच नाही माहिती. म्हणजे मी तर फर्स्ट टाइम ऐकलं की बॉटल कॅरी करायची असेल तरी सुद्धा त्यासाठी परमिट लागतो. आणि मग हे अशी एक प्रकारे मग हे जे कायद्याचे रक्षक आहेत ते आपल्याला सर्रास बनवायला बसलेले आहेत. आणि मला तर प्रॉब्लेम हाच आहे की जर इतका मोठा जर हा गुन्हा आहे, जर मग तुम्ही वाईन शॉप ठेवलेच कशाला हायवेवर, तुम्ही त्यांना का ना फाईन मारत आहेत की हा तुम्ही बॉटल ज्या पर्सनला विकताय तो हायवेवरच जाणार तर त्याच्यावर परमिट कंपल्सरी द्या म्हणून. बॉटल सोबत द्या ना परमिट. पूर्ण आमचा 15-20 मिनिटं त्याच्यामध्ये गेलेला, वेस्ट गेला एक प्रकारे तो, आणि मूडही खराब झाला तो सगळा ट्रिपचा जो काय होता तो. पण ठीक आहे, लकीली ते पुण्याच्या बाहेरच होतं तर आता ट्रॅफिक तर दाखवत नाही आहे, पण पाचगणीमध्ये तर ट्रॅफिक असणार आहे आता भयंकर. बघूया, तीन तर आरामात वाढणार आहेत. आम्हाला भुका पण लागायला लागल्यात. तर एक आम्ही ते जे हॉटेल ठरवलेलं ते आता हार्डली 53 मिनिट्स दाखवत आहे, तर तिथे जाऊन आता लंच करू. पण येस यार, हे कधी सुधारणार गॉड नोज यार. म्हणजे कोणी येऊन असं जस्ट बिकॉज त्यांनी वर्दी घातलेली आहे ते लोक आपल्याला नियम शिकवतात आणि आपल्याला नियम त्याचे माहीत नसतात. आणि सरकारी काही आपल्याला एफर्ट्स घेत नाही की हे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवावे. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी पोहोचतील आपल्यापर्यंत, पण जे लॉज आहेत तेच आपल्यापर्यंत कधी पोहोचणार नाही. म्हणजे त्यासाठी आपल्यालाच एफर्ट्स घ्यायचे.
आता फायनली आमचं जेवण आलेलं आहे. गरम गरम बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि रसिकाने घेतलेली आहे मटण थाळी आणि माझी आहे चिकन स्पेशल थाळी. आता आम्ही खातो पटपट आणि जेवण झाल्याच्यानंतर तुम्हाला रिव्ह्यूही देतो याचा. भूक लागलेली आहे खूप. आणि आणखीन एक याबरोबर इंद्रायणी भात येतो जो बेसिकली खूप जास्त हेल्दी असतो. तर भाकरी आणि भात दोन्ही येतो. तर आम्ही सध्या फक्त भाकरीच घेतलेली. आय डोंट थिंक एक भाकरी संपल्यावर भातही लागेल. पण येस, बघून तरी खूप चांगलं दिसते. बघूया आता कशी. मी घेतली आहे मटण थाळी. मला मटण थाळी जनरली आवडते आणि येस, जसं ऑथेंटिक मिळतं सातारा साईडला तसंच आहे एक्झॅक्टली. पातळ रस्सा आहे आणि मटणचे पीसेस आहेत आणि अनएक्सपेक्टेडली क्वांटिटी जी मटणची आहे ती खूप चांगली आहे. नाही तर जनरली आम्ही ह्याच्या आधी तोरणामध्ये वगैरे खाल्लेलं तर पीसेस खूप कमी असतात आणि ते पण ते हड्डीवाले असतात. पण ह्याच्यात पीसेस खूप चांगले आहेत. ओव्हरऑल टेस्टही मला खूप आवडली, जशी मला एक्सपेक्टेड होती ऑथेंटिक तशीच आहे. आणि इवन अळणी रस्सा आणि जो तिखट रस्सा आहे सगळं एकदम परफेक्ट आहे. मला तो भरपूर आवडलं. जेवण खूप छान आहे, आम्हाला खूप आवडलं. हे जे ऑथेंटिक तुम्हाला हवं आहे तिथे पातळ रस्सा असेल, चिकनचे पीसेस असतील वगैरे, नॉनव्हेज ऑथेंटिक तुम्हाला जर महाराष्ट्रीयन फूड खायचं असेल, स्पेशली सातारा कोल्हापूरच्या साईडला जिथे जसं झणझणीत आणि असा रस्सावाला असेल आणि सोबत बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी, तुम्ही ते नक्की या. आम्हाला खूप जेवण आवडलेलं आहे. मी इथं ब्लॉग करणारही नव्हतं कारण का मला जेवण भरपूर आवडलं. मी पटपट खात होतो पण बोललो येस, रसिका बोलली की हा व्हिडिओ करायचा तर गेला आणि मस्त भाकरी चुरून वगैरे खातो. खूप मजा येते. आवर्जून या इथे, खूप छान जेवण आहे. सो आम्ही आत्ता जस्ट लंच केला. तात्यांची वाडी करून भुईंज थोडंसं क्रॉस केलं की लगेचच आहे लेफ्टला. तुम्हाला डिरूटही व्हावं लागत नाही किंवा काही ब्रिज वगैरे एस्केप करूनही नाही. ते हायवेलाच आहे. जस्ट दॅट की सर्व्हिस रोडला गाडी घ्यायची आहे. तर जेवणाबद्दल विचाराल तर मला जेवण खूप आवडलं. जसं मी एक्सपेक्ट करत होते की ते ऑथेंटिक सातारा साईडला जेवण मिळतं की रस्सा आणि सुकं मटण आणि अळणी पाणी आणि गरम गरम भाकरी. सो सगळं परफेक्ट होतं जसं मला हवं होतं आणि टेस्टही खूप चांगली होती. आणि इवन पीसेस, कारण मी बऱ्याच ठिकाणी ह्याआधी पण खाल्लं आहे तोरणा, खानावळ वगैरे, पण त्यात पीसेस खूप कमी असतात. पण यांच्याकडे अनएक्सपेक्टेडली पीसेस खूप जास्त होते. सो ते मला एक आवडलं आणि टेस्टही खूप मस्त होती. येस, प्रत्येक डिशमध्ये पीसेस होते. चिकनचे जे मेन त्यांचा जे चिकन सुका होता त्यात पीसेस होते. आळणीमध्येही पीसेस होते. आणि मग मी तर स्पेशल घेते त्याबरोबर मला खिमासुद्धा आलेला. तर मला तर दमाला आणि आली. तो भात पण जो कल्पेशला स्पेशल Yes. थाळीमध्ये, माझी नॉर्मल बेसिक थाळी होती, कल्पेशची स्पेशल चिकन थाळी होती. तर त्यात त्या लोकांनी भात ते अळणी पाणी असतं चिकनचं त्यातच शिजवलेला होता. तो त्याची टेस्ट खूप चांगली होती. मला तर तो खूप आवडला. ते भाकरी चुरून खायला खूप मजा येते. आपल्या इथे नाही मिळत आणि मुंबईमध्ये थोडं ऑडही होतं कारण का असते तर सगळी ती थिक ग्रेव्ही असते, मीडियम थिक असते. त्यात भाकरी चुरून मिळत नाही आणि मोस्टली भाकरीही मिळणं आता थोडंसं रेअरच झालेलं आहे. मोस्टली चपाती असते किंवा रोटी असते. पण इथे बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी असे 2 ऑप्शन होते. नाचणीची नव्हती. आणि मग ते जे तंदूर रोटी असते ते तंदूर रोटी कोण खाताच्यावर. पण जी मजा आली भाकरी चुरून पण खायला. येस, जर का तुम्हाला बाकी पण तुम्हाला थाळी नसेल हवी ऑथेंटिक वाली आणि बाकी तुम्हाला फूड हवं असेल व्हेज और नॉन व्हेज, काही चिकन लॉलीपॉप और बाकी चायनीज वगैरे सगळे क्युझिन्स आहेत त्यांच्याकडे. सो इफ इन केस तुम्हाला हे नसेल का तर तुम्ही तेही ट्राय करू शकता. येस, आणि बसायला खूप सारी जागा आहे. ॲम्बियन्सही खूप छान आहे. फॅमिलीबरोबर यायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. वॉशरूमसुद्धा आहे, क्लीन आहे. आणि येस, पार्किंगला खूप सारी जागा आहे. आणि आता ते नवीनच इथे एक इलेक्ट्रिक चार्जिंगचं पण सॉकेट ते लोक स्टार्ट करतात. तर त्यांना मी विचारलं की कधी स्टार्ट होईल तर बोलतात की 15-20 दिवसामध्ये होईल. तर तुम्ही जर इलेक्ट्रिक कारने जर ट्रिप प्लॅन करत असाल आणि तुम्हाला हवं असेल एखादं रेस्टॉरंट की जिथे तुम्ही लंचही कराल, ब्रेक घ्याल आणि त्यासोबत तुमची व्हेकल चार्ज होईल, तर तीही सुविधा इथे आहे. आणि येस, हा पेड प्रमोशन समथिंग काही नाही आहे. हे आमचं जेन्युइन रिव्ह्यू आहे. आम्ही नेहमी असं काहीतरी ट्राय करतो. आम्हाला जर खरंच असं जेन्युइनली काही आवडलं तर आम्ही मनसोक्तपणे त्या गोष्टीची तारीफ करतो. त्यामध्ये कंजूसी अजिबात नाही. तर येस, परत सांगते, हा पेड व्हिडिओ नाही आहे. Yes. आम्ही बिल पे केलेलं आहे. आणि येस, जसं मी आधी सांगितलं की हे जे लोकेशन आहे ते भुईंजमध्ये आहे. जर का तुम्ही वाई पाचगणीवाला रूट पकडला महाबळेश्वरला जायला तर हे तुम्हाला नाही लागणार आहे. हे तुम्ही जर का आज जो आम्ही रूट फॉलो करतोय जो मेढ्यातून जाणार आहे, पुढे जाऊन अजून 10 मिनिटांनी वगैरे जो राईट टर्न आहे, सो त्या रूटवरच हे लागते. सो मेक अ नोट ऑफ दॅट. आणि सातारा कोल्हापूरला जात असाल तर मे बी पुढे अजूनही Yes. चांगले असतील. Yes. पण जर
हे आम्हाला आवडलं, पर्सनली खूप आवडलं.
येस, फायनली आम्ही पोहोचलो आहोत. लोकेशन खूप सुंदर आहे. गुड वन रसिका. दरवेळी हे पण जे असे युनिक रिसॉर्ट असतात रसिका शोधते मला, तर मला जे टिपिकल मिळतात हिला कुठून कुठून भेटतात माहीत नाही. मीला दरवेळी विचारतो की कसं शोधते, मला जरा शिकव. सांगत नाही, डिपेंडन्सी बनवते. तर रोड यायचा नॅरो आहे आणि जो आता आम्ही हायवे ट्राय केला मेढ्यातून आहे तो रोड, जो आम्ही आलो तो मेढ्यावरून येतो, ना की वाई पाचगणीवरून. तर रोडचं काम चालू आहे, त्यामुळे जो इनिशियल काही 50% पॅच बोलू शकतो की खराबच होता, पण तो खराब नाही आहे की त्यावर रेती वगैरे, म्हणजे वर्क इन प्रोग्रेस आहे. कन्स्ट्रक्शन मुळे तो जे त्या लोकांनी रेती वगैरे आणून टाकले ती आहे. जर का तुम्ही 2-3 महिन्यानंतर आला तर हा रोड तुम्हाला पूर्णपणे चांगला मिळेल. घोडबंदरपेक्षा चांगला दिसेल हा. आणि मग त्यापुढे रोड चांगला आहे. Yes. आणि जो ॲक्च्युअल घाट आहे तर खूप छोटा घाट आहे बघायला गेलं तर. मग छोटा म्हणजे काय बोलू, डिस्टन्स वाईज कमी घाट आहे. कारण का हेच आम्ही जेव्हा 15 मिनिट्स करेक्ट पाचगणीवरून येतो तेव्हा पण घाट उलटा याच्यापेक्षा जास्त लागतो. आणि जर महाडवरून आला तर मग तो तर खूपच असा नॅरो आणि स्टीपवाला घाट आहे. हा म्हणजे असं की जर तुम्ही नवीन गाडी घेतली असेल और तुम्हाला गाडीवर तितका हात नसेल बसला आणि तर तुम्हाला महाबळेश्वरचा घाट यायचा असेल तर आय वुड सजेस्ट की ह्या घाटाने या. रोड हा तुम्हाला नवीन गाडीवर चालवायला जास्त बरा पडेल कम्पॅरेटिव्ह टू महाड आणि पाचगणी. पण येस, जर हा नसेल तर पाचगणी बेस्ट आहे, पण महाडवाला थोडासा स्टीप आहे, थोडा नाही चांगला स्टीप आहे. पण येस, तुमचं जर का रिसॉर्ट पाचगणीचं वगैरे असेल तर आय वुड रेकमेंड की तुम्ही वाई पाचगणीवरून या. कारण हा जो रूट आहे तो पूर्ण जे आपलं पाचगणी महाबळेश्वर स्किप होऊन पुढे भेटतोय, म्हणजे आपलं जे वेण्णा लेक वगैरे आहे त्याच्या पण पुढे हा रोड कनेक्ट होतो. सो इफ इन केस तुमचं रिसॉर्ट पाचगणीतच आहे स्टार्टिंगला, सो तर मग तुम्ही वाई पाचगणी रोडनेच या. पण आमचं रिसॉर्ट असं होते की जो मेढावाला रोड आहे घाट, त्या घाटातच आमचं रिसॉर्ट आहे. सो त्याच्यामुळे आम्हाला हा शॉर्टेस्ट रूट होता आणि बेस्ट होता. आणि येस, रिसॉर्टचं नाव आहे रेजेंता प्लेस महाबळेश्वर समथिंग. मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आता मी ॲक्च्युली आम्ही झोपेत आहो आता. तर हे या लोकेशनचा एक ॲडव्हान्टेज असं बोलू शकता की जे आपल्याला महाबळेश्वर आणि पाचगणीच्या हायवेवर जे टोल घेतात लोकल लोक 200-300 जे काय असतं, हे या हायवेवर नाही आहे. आणि हे घाटातच रिसॉर्ट आहे. तर लोकेशन खूप सुंदर तुम्हाला दाखवतं बघा. हा पूर्ण घाट आहे आणि इथूनच कुठून तरी आमची कार आली आणि डायरेक्ट घाटाला लागून इथे रिसॉर्ट आहे. तर इथे सकाळी सनसेट, सनराईज, वॉट एव्हर खूप धमाल येणार आहे. आणि रात्रीची तर थंडी जोरदार असणार आहे. आताच थंडी लागते. आम्ही वाज- 3:30ला वगैरे पोहोचलो, पण तरी खूप थंडी लागते आम्हाला आताच. टू बी प्रिसाइज आम्हाला 7.5 तास लागलेत, इन्क्लुडिंग एक लंच ब्रेक, एक टी ब्रेक जो आम्ही जोशी वडेवाल्याच्या इथे घेतला. हां, जोशी वडेवाल्याच्या कात्रज संपल्यानंतर. करेक्ट. आणि त्याच्या आधी एक आम्ही मिसळवाला ब्रेक घेतला, जो पहिला ब्रेक होता एक्सप्रेस हायवे. खालापूर फूड मॉल. टोटल 3 ब्रेक, टाइमपास सगळं करत 7.5 तास. तुम्ही जर टाइमपास नाही करत आलात तर आणखीन लवकर येऊ शकता. कारण आम्ही जेव्हा घरातून निघालेलो ठाण्यावरून बेसिकली, तर आम्हाला 6.25 तास दाखवत होते. 1:45चं टायमिंग दाखवत होतं आम्हाला तेव्हा, आणि आम्ही रिसॉर्टवर पोहोचले 3:30ला टाइमपास करून. तर येस. आणि हां, आणखीन एक ॲडव्हान्टेज या रोडचा की या रोडवर ट्रॅफिक नाही आहे, जरा पण ट्रॅफिक नाही आहे. इवन दो आज सॅटर्डे आहे, पूर्ण एक्सप्रेस हायवे पॅक होता. आम्हाला वाटलेलं आज वाट लागणार आहे, महाबळेश्वर पूर्ण ट्रॅफिकमध्ये जाणार आहे, बट येस, या रोडवर ट्रॅफिक नाही आहे. जर तुम्हाला ट्रॅफिक फ्री चालवायची असेल तर हा रोड बेस्ट आहे. अँड टॉकिंग अबाउट द टर्न, जर आम्ही जिथे जेवायला थांबलेलो त्यांचा वाडा करून त्याच्यानंतर लगेचच हा टर्न आहे राईट टर्न, म्हणजे बुईन्स क्रॉस केलं की लगेचच राईट टर्न आहे मेढ्यासाठी जायचा. सो इफ इन केस तुम्ही व्हिडिओ मिस केला असेल तर मेक अ नोट ऑफ दिस. येस. सो येस, दिस इज इट फॉर दिस व्लॉग. नेक्स्ट व्लॉग असेल या रिसॉर्टचा रिव्ह्यू आमचा, जसा आम्ही नेहमी बनवतो, विथ शॉर्ट्स, रूमचा सगळं एव्हरीथिंग विल बी देअर इन द नेक्स्ट व्लॉग. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन, बाय अँड टेक केअर गाईज. आम्ही जाणार आहोत मेढ्यावरून, जो मे बी सो आपने मराठी दिसतोय मी. हो. सो आम्ही आता आमचं एक्सपेक्टेडली पीसेस खूप जास्त होते. बाकी तू बोल. आम्ही त्याचं काय बोलतात त्याला, रेजेंता प्लेस. येस, रिसॉर्टचं नाव आहे रेजेंता प्लेस महाबळेश्वर समथिंग. मी ब्रेक जो आम्ही
जोशीवाडीवाल्याच्या इथे. हां